नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा आपले सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी यातील 9वा पाठ नात्याबाहेरचं नातं या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर या पाठामध्ये लेखकाने एका छोट्याशा कुत्र्याच्या पिलाचं वर्णन केलेलं आहे। त्याला पाळलेला आहे आणि त्यानंतर त्या कुत्र्याच्या पिलाने या कुटुंबाला कशा प्रकारे जीव लावला, काय काय केलं, हे या सर्व गोष्टींचं वर्णन या पाठात आलेलं आहे। तर अशा प्रकारचा हा पाठ आहे। तर या पाठात सुरुवातीला काही प्रश्न आलेले आहेत ते बघूयात आणि नंतर स्वाध्यायाला सुरुवात करूयात। तर पाठातील प्रश्न व त्यांची उत्तरे। तर त्यातील पहिला प्रश्न आहे, एका कुत्र्याच्या पिलाच्या पायाला इजा झाली आहे, अशा प्रसंगी तुम्ही काय कराल? त्याचं उत्तर आहे, अशा वेळेस सर्वप्रथम मी त्या पिलाला जवळ घेईन, त्याचा विश्वास संपादन करेन। त्यानंतर ज्या ठिकाणी पायाला त्याला जखम झाली आहे ती जागा स्वच्छ धुवून घेईल आणि त्यावर औषध लावेल, त्यावर पट्टी बांधेन। जखम जर मोठी असेल तर त्याला उपचारासाठी प्राण्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जाईल। आता या ठिकाणी प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं। या ठिकाणी हे उदाहरणादाखल दिलेलं आहे। प्रत्येकाला अशा प्रसंगी वेगळं काहीतरी सुचू शकतं किंवा त्यांना वेगळं काहीतरी करायचं असेल तर तशा पद्धतीचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल। त्यानंतर 2, तुमच्या घराच्या बाहेरील बाजूस चिमणी घरटे बांधत आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? अशा वेळी त्या ठिकाणी शांतता राहील याची काळजी घेईल, पक्ष्यांसाठी चारा पाणी याची व्यवस्था करेल। ज्या ठिकाणी घरटे आहे त्या ठिकाणी कोणीही जाणार नाही याची काळजी घेईल, पक्षी घरटे कसे बांधतात याचे लांबून निरीक्षण करेल। तर हे दोन्ही प्रश्न आपल्याला स्वतःचं मत या प्रश्नांमध्ये विचारलेलं आहे। तर अशा प्रसंगी तुम्ही नेमकं काय कराल हे या ठिकाणी सांगायचं आहे। तर आता आपण पाठातली प्रश्न बघितली, आता स्वाध्यायाला सुरुवात करूयात। यामध्ये प्रश्न पहिला, खालील विधानामागील कारणे लिहा। त्यामध्ये लेखकांनी कुत्र्याच्या पिलाला थेट घरी आणले। तर याचं उत्तर आहे, थंडीने कुडकुडणाऱ्या व कणत असलेल्या कुत्र्याच्या पिलाला कायमचा आधार मिळावा म्हणून लेखकांनी त्याला थेट घरी आणले। लेखकांनी कुत्र्याच्या पिलाचे नाव डांग्या ठेवले। याचं उत्तर, कुत्र्याच्या पिलाचे शरीर दांडगे होते म्हणून लेखकांनी त्याच्या शरीराला साजेसे असे नाव डांग्या ठेवले। लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात। याचं उत्तर, डांग्याची शेतामधील रखवाली अशी होती की अट्टल चोरांचीही दातखिळी बसायची। डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीने भल्या भल्यांची बोबडी वळायची म्हणून लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील आकृत्या पूर्ण करा। या ठिकाणी 3 आकृत्या दिलेल्या आहेत। त्यामध्ये थंडीच्या झंकाराची वैशिष्ट्ये, ती वैशिष्ट्ये लिहायची आहेत। या आकृतीमध्ये तुम्हाला लिहायची आहेत, ती खाली बघूयात। 1 हळवा, 2 सर्वांगाला वेढून टाकणारा, 3 रान पाना फुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा, 4 नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरीवर खेळवणारा। त्यानंतर कुत्र्याच्या पिलाला थंडी असह्य झाली हे वर्णन करणारी पाठातील वाक्य।
ती वाक्य या ठिकाणी द्यायची आहे. खाली बाण किती दिसत आहेत? 1 2 3 4 5 म्हणजे 5 वाक्य आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. 1 अंगाचं गाठोडं करून पडलेलं. 2 समोरच्या दोन्ही पायात मान खुपसलेली. 3 हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हाला सुन्न करून गेला. 4 थंडीच्या ओलसरपणानं त्याच्या केसावर जणू कुणी पाणी शिंपडले की काय असा भास झालेला. 5 इवल्याशा जीवाला तशी थंडी असह्यच. तर या 5 वाक्यांमधून त्या पिलाला थंडी असह्य झाली होती हे आपल्याला दिसून येतं किंवा जाणवतं. त्यानंतर ई खालील बाबतीत डांग्याचे वर्णन करा. दिसणे, शरीरयष्टी, चाल आणि नजर हे पॉइंट्स घेऊन आपल्याला त्या डांग्याचं, त्या कुत्र्याच्या पिलाचं वर्णन करायचं आहे. तर 1 दिसणे. वाढत्या वयाबरोबर डांग्याचा चेहरा अधिक प्रसन्न झाला होता. डोळ्याखालचे पिवळसर पट्टे व मागच्या पायाच्या बोटांवर असलेली लाल सोनेरी पट्टे सगळ्यांचे लक्ष आकर्षित करणारे होते. 2 शरीरयष्टी. डांग्याची शरीरयष्टी अधिक दणकट, त्याचे तरगेबांध शरीर सगळ्यांच्या नजरेला भुरळ घालणारे होते. 3 चाल. डांग्याची दुडुदुडू चाल सर्वांना भावणारी होती. 4 नजर. त्याचे तेजस्वी डोळे बोलके होते. तर आपल्या पाठात जे वर्णन आलेलं आहे त्याचा आधार घेऊन आपल्याला या डांग्याचं खालील पॉइंट्सच्या आधारे वर्णन करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 3 खालील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा. आता घटना आणि परिणाम. घटना दिलेल्या आहेत, त्याचे परिणाम फक्त लिहायचे आहेत. 1 लेखकांनी पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला. त्याचा काय परिणाम झाला? पिल्लाला ऊब मिळाली व त्याचा चेहरा खुलला. 2 कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकांच्या अंथरुणापाशी झोपलं. त्याचा परिणाम काय झाला? पिल्लाला थंडीपासून संरक्षण मिळाले. 3 लेखकांच्या हाताचा डांग्याला स्पर्श झाला. त्याचा परिणाम डांग्याच्या डोळ्यात लख्ख प्रकाश जाणवला. त्याला अतिशय सुखावल्यासारखं वाटलं. त्यानंतर 4 घटना आहे. लेखकांच्या मित्रमंडळींनी दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली. त्याचा परिणाम डांग्या मागच्या दोन्ही पायावर उभे राहून लेखकांच्या येण्याची चाहूल घ्यायचा. प्रश्न 4 योग्य जोड्या लावा. त्यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण ब गटात डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत. 1 पिलाची धडपड पाहून, तर त्याचं योग्य जोडी आहे ई पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली. 2 रात्र आगेकूच करू लागली. तर त्याचं योग्य जोडी किंवा उत्तर ई थंडीची लाट वाढली. 3 वाऱ्याने हलणारी डहाळी. त्याची योग्य जोडी आहे आ मन आकर्षित करत होती. 4 इवल्याशा जीवाला. तर याची योग्य जोडी आहे अ थंडी असह्य होत होती. त्यानंतर आपण पाठात आलेले सुरुवातीला प्रश्न बघितलेले आहे, त्यानंतर स्वाध्याय बघितलेला आहे. तर आता खेळूया शब्दांशी हा व्याकरणाचा भाग आपल्या स्वाध्यायाखाली दिलेला आहे, तो बघूयात. त्यामध्ये आहे अ खालील शब्दांचे तुम्हाला समजलेले अर्थ लिहा. 1 हुडहुडी म्हणजेच थंडीने अंग थरथर कापणे.
2 रुखरुख म्हणजेच मनात हळहळ वाटत राहणे. 3 फुलोरा, फुलोर किंवा फुलोरा फुलांच्या आधी येणारा परागांचा गुच्छ. 4 अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच अनेक गोष्टीत कुशल असणारी व्यक्ती. 5 विश्वस्त, विश्वासू राखणदार. 6 सोहळा म्हणजेच उत्सव किंवा समारंभ. 'आ' खालील शब्दांचा सहसंबंध लावा. आता या ठिकाणी 2 पिरॅमिड किंवा 2 आकृत्या दिलेल्या आहेत, तर त्यांचा एकमेकांशी काही सहसंबंध आहे का ते बघायचं आहे आणि तशा प्रकारे त्या उत्तरांच्या जोड्या लिहायच्या आहेत. तर आपण साईडला ते दिलेलं आहे. शुभ्र चांदणे, प्रसन्न सकाळ, लाल सोनेरी पट्टे, निळसर प्रकाश, हळदुली किरणे. तर दोन्ही पिरॅमिड मधला आपल्याला एक एक शब्द घ्यायचा आहे आणि त्याची योग्य जोडी किंवा त्याचा काही योग्य अर्थ निघतो का ते पाहायचं आहे. त्यानंतर ई खालील प्रत्येक शब्दासाठी कुंडीत फुललेल्या शब्दातून 2-2 विरुद्धार्थी शब्द शोधा व लिहा. तर या ठिकाणी कुंडीचं चित्र दिलेलं आहे आणि त्याला फांद्या दिलेल्या आहेत. तर त्या फांद्यामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि बाजूला आपल्याला काही शब्द आहेत, तर त्याचे या कुंडीतून 2 विरुद्धार्थी शब्द शोधून काढायचे आहेत. तर पहिला आहे थंड. या कुंडीतील 2 विरुद्धार्थी शब्द गरम किंवा उष्ण. आता 2 आहे शांत. तर या कुंडीतील शब्द जे विरुद्धार्थी आहेत बडबड्या किंवा बोलका. तिसरा आहे मान, अवमान किंवा अपमान. 4 स्वदेश, परदेश किंवा विदेश. आणि 5 आरंभ. याचे विरुद्धार्थी 2 शब्द आहेत शेवट किंवा अखेर. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर ई खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा. यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे. तर ब गटामध्ये आपण उत्तरे दिलेली आहेत. 1 कणव निर्माण होणे. तर याची योग्य जोडी आहे अ दया निर्माण होणे. 2 काळजात धस्स होणे. तर याची योग्य जोडी आहे ई भीतीने धक्का बसणे. 3 उत्साह द्विगुणित होणे. तर याची योग्य जोडी आहे आ उत्साह वाढणे. 4 भुरळ घालणे. याची योग्य जोडी आहे ई आकर्षित करणे. त्यानंतर उ खालील शब्द अभ्यासा आणि तुमच्या लेखनात त्यांचा वापर करा. तर या ठिकाणी 2 शब्द दिलेले आहेत. पहिला आहे नखशिखांत आणि दुसरा आहे आपादमस्तक. तर नखशिखांत याचा सुरुवातीला अर्थ बघून घेऊ, त्यानंतर त्याचा वाक्यात उपयोग करूया. नखशिखांत म्हणजे पायाच्या नखांपासून डोक्यापर्यंत. तर याचा वाक्यात उपयोग ती लग्नासाठी नखशिखांत सजली. ते उदाहरणासाठी दिलेलं आहे. जर तुम्हाला दुसरा वाक्यात उपयोग करायचा असेल
तर ते देखील तुम्ही करू शकता. दुसरं आहे आपादमस्तक, म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत. आजीने सोनूची आपादमस्तक दृष्ट काढली. तर असा वाक्यात उपयोग आपल्याला त्याचा करता येईल. त्यानंतर लिहिते होऊया या शीर्षकाखाली आपल्याला काही माहिती दिलेली आहे, तर ती बघूयात. या ठिकाणी एक आकृती दिसते, माझा आवडता प्राणी, आणि त्यामध्ये आपल्याला काही पॉइंट्स दिलेले आहेत जे त्रिकोणामध्ये आहेत. विविध प्राणी व त्यांचे प्रकार, आवडता प्राणी कोणता, आवडण्याचे कारण, स्वभाव व गुणवैशिष्ट्ये आणि त्याच्या बरोबरचा अविस्मरणीय प्रसंग. तर हे पॉइंट्स घेऊन माझा आवडता प्राणी यावरती एक निबंध किंवा एक लेख लिहिला तरीही चालेल. सुरुवातीला विविध प्राणी आणि त्यांचे प्रकार लिहायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला कोणता आवडतो ते लिहायचं आहे. तो प्राणी आवडण्यामागचं कारण काय आहे, त्यानंतर त्या प्राण्याचे स्वभाव किंवा त्याचे गुणवैशिष्ट्य काय आहेत ते लिहायचं आहे, आणि त्या प्राण्याबरोबरचा एक अविस्मरणीय क्षण देखील लिहायचा आहे. म्हणजे आपल्या पाठामध्ये जशा प्रकारे या लेखकाने वर्णन केलेलं आहे तशाच प्रकारचं वर्णन थोडक्यात करायचं आहे. त्यानंतर आपण समजून घेऊया, या शीर्षकाखाली आपल्याला काही व्याकरणाचा भाग दिलेला आहे. जे अव्यय आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. तर त्यातील महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत तेच आपण घेणार आहोत. तर त्यातीलच एक प्रश्न आहे, खालील शब्दांचा क्रियाविशेषण व शब्दयोगी अव्यय असा दोन्ही प्रकारे उपयोग करून प्रत्येकी 2 वाक्ये लिहा. तर सुरुवातीला आपण क्रियाविशेषण अव्ययाचं वाक्य कसे बनवता येतील ते लिहूया. तर खाली त्यांनी शब्द दिलेले आहेत, पुढे, मागे, बाहेर, खाली, जवळ, नंतर. तर ह्या शब्दांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे आणि वाक्य तयार करायचे आहेत. तर सुरुवातीला क्रियाविशेषण अव्यय बघूया. 1. नीता नीरजच्या पुढे आहे. 2. सरिता मागे थांबली. 3. बाहेर खूप वारा आहे. 4. तो खाली कोसळला. 5. माझे घर जवळ आहे. 6. तू नंतर भेट. आता क्रियाविशेषण अव्यय आपली बघून झालेली आहे. त्यानंतर शब्दयोगी अव्यय यामध्ये जे वरती दिलेले शब्द आहेत ते शब्द वापरून आपण वाक्य तयार करूयात. त्यामध्ये 1. शाळेपुढे मोठे मैदान आहे. 2. घरामागे फुलझाडे आहेत. 3. घराबाहेर जाऊ नको. 4. वही खाली पेन आहे. 5. घराजवळ विहीर आहे. तर अशा प्रकारचे हे वाक्य आपल्याला सांगता येतील. त्यानंतर खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा व ती कोणत्या शब्दांशी संबंध जोडतात ते लिहा. तर या ठिकाणी 4 वाक्य दिलेली आहेत. त्यातील शब्दयोगी अव्यय ओळखायचा आहे आणि तो शब्द देखील सांगायचा आहे. तर मी परीक्षेनंतर पोहण्यास शिकणार आहे. तर शब्दयोगी अव्यय आहे नंतर, संबंध आहे परीक्षा, कारण परीक्षा झाल्यानंतर तो पोहायला शिकणार आहे. तुझ्या देखील हे लक्षात कसे आले नाही. तर अव्यय आहे देखील,
संबंध आहे तुझ्या. तुझ्या या शब्दाशी ते लागून आलेलं आहे, तर त्यामुळे आणि तुझ्या या शब्दाशी संबंध देखील दर्शवत आहे, त्यामुळे संबंध येईल तुझ्या. रस्त्यावरील विजेचे दिवे गेले होते. अव्यय आहे वरील, संबंध आहे रस्ता. आणि देशाला देण्यासाठी तुमच्याकडे 10 मिनिटे वेळ आहे का? अव्यय आहे देण्या आणि संबंध आहे कडे. आलं लक्षात? आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे चांगल्या प्रकारे समजले असतील. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुमच्या काही शंका असतील, तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट करा. फक्त कमेंट करताना कमेंट पूर्ण करा आणि अर्थपूर्ण करा, जेणेकरून मला ती समजेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि प्रत्येक विषयाच्या प्लेलिस्टची लिंक त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका आणि चॅनलसोबत नक्की राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.